प्रेमभंगातून अल्पवयीन तरुणीची आत्महत्या। अल्पवयीन तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत अनेक वर्ष प्रेमसंबंध ठेवले, परंतु ऐनवेळी दुसऱ्या मुलीसोबत विवाह करणार असल्याचं सांगितल्याने नैराश्यात आलेल्या अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल तालुक्यातील करंबेळी पोस्ट मोरवे येथे घडली। या प्रकरणी तिचा प्रियकर 21 वर्षीय तरुण सुनील संजय भगत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मयत 14 वर्षीय अल्पवयीन तरुणी आपल्या कुटुंबासह करंबेळी येथे राहत होती। घराजवळ राहणारा आणि भावकीतीलच चुलत भाऊ सुनील भगत या 21 वर्षीय तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते, मात्र तुमचे दोघांचे नाते बहीण भावाचे येते असं कुटुंबियांनी समजावून सांगितलं तरी ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। सुनील सोबत लग्न करण्यावरती ठाम होती, परंतु 29 नोव्हेंबरला सुनील भगत हा दुसऱ्याच एका मुलीला घरी घेऊन आला आणि तिच्यासोबत विवाह करणार असल्याचं सांगू लागला। यातून पीडित तरुणी प्रचंड नैराश्यात गेली होती। त्यानंतर ती आजूबाजूला कुठेच दिसत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता करंबेळी येथील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला। या प्रकाराला तिचा प्रियकर सुनील भगत हाच जबाबदार आहे असं म्हणत तिच्या काकांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सुनील भगत विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल। भाऊ भगत राहणार करंबेळी पोस्ट मोरवे तालुका पनवेल जिल्हा रायगड 30/11/2029 रोजी 30/11/2024 रोजी माझी पत्नी मोनिका राजू भगत हिने आत्महत्या केली। संजय हिरा भगत याचा मुलगा सुनील संजय भगत यांच्याशी यांचा दोघांचा प्रेमसंबंध 1 वर्षापासून होता। तर प्रेमसंबंध असताना त्या मोनिकाला 14 वर्षाची लहान मुलगी त्या मुलाने प्रेमात खेचून घेतली होती आणि तिला आश्वासन दिलं होतं की तुझ्याशिवाय मी लग्न करू शकत नाही आणि तू जर माझ्याकडे लग्न केलं नाही तर तुला मारून टाकेन अशा धमक्या दिल्या होत्या। परंतु जेव्हा ती घटना आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही एकत्र नात्यातले आहेत, असं काही करू नका। परंतु तो मुलगा काही त्याला टॉर्चर करत राहिला। परंतु टॉर्चर करत राहताना तिच्या मुलीच्या वडिलाला कळल्यानंतर मुलीच्या वडिलांनी गळफास घेतला होता। तरी त्याच्यानंतर आम्ही सगळे घरचे समजून त्यांना सांगितलं तरी तो मुलगा काय ऐकत नव्हता आणि त्या मुलीने फोनवर जे फोन घेऊन दिलेला त्यांनी त्या फोनवर कॉन्टॅक्ट चालू होतं त्यांचा। नंतर 30 तारखेला ज्या दिवशी त्या सुनील संजय हिरा भगत यांनी दुसरी मुली समोर संबंध ठेवून त्या मुलीला घरी आणलं होतं, तेव्हा घरी आणल्यानंतर माझी भाची मोनिका राजू भगत ही त्याच्या घरी बघायला गेली। घरी गेल्यानंतर त्याने दुसरी मुलगी आणली होती। ती मुलगी बघितल्यानंतर त्या मुलाला विचारल्यानंतर ही पोरगी तू कसं आणली, एवढे वर्ष माझ्यावर प्रेम केलं, एवढे दिवस माझ्यावर जबाबदारी टाकली होती की मी तुझ्याशी लग्न करीन, असं बोलत दुसऱ्याशी लग्न करणार नाही। परंतु त्यांनी तिला उलटसुलट उत्तर दिलं, तुला काय करायचं ते कर, पण मी हिच्याशीच लग्न करीन, तुला आता जगायचं असेल जग नाही तर मरून जा। या टेन्शनमध्ये त्या मुलीने संध्याकाळी 3च्या नंतर रानात जाऊन एका पळसाच्या झाडाला गळफास घेतला। आता तिला आम्ही पोलीस स्टेशनला जेव्हा गुन्हा दाखल केला त्यावेळी पोलिसांनी थोडासा गुन्हा दाखल करायला 24 तास घालवले। आता अजून परत 2-3 दिवस झाले, परंतु त्या आरोपीला अजून इथे हजर केलं नाही। आमची एवढीच विनंती आहे, माझ्या भाषेला किंवा माझ्या भावाला न्याय मिळावा आणि हीच अपेक्षा आहे। जोपर्यंत माझे पोरीला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून पोलीस स्टेशनवर हलणार नाही। प्रशासनाला किंवा पोलिसांना एवढीच विनंती आहे, याच्यापुढं जोपर्यंत त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की पोलिस जाणून बुजून या गोष्टीची टाळाटाळ करत आहे, म्हणजे तुम्हाला असं काही वाटतं का? असं 100% वाटतंय, कारण एवढी मोठी घटना होऊन 2 आत्महत्या होऊन तरी आरोपी अजून पोलीस कोठडीत हजर झाला नाही किंवा त्याला पोलिसांनी शोधाशोध केली नाही। तुमच्याकडून पोलीस प्रशासनाची काय अपेक्षा आहे की पोलिसांनी कशा पद्धतीने काय केलं पाहिजे असं तुम्हाला स्वतःला वाटतं? मला अशीच विनंती आहे प्रशासनाला किंवा या पोलीस स्टेशनच्या पोलीस साहेबांना,
की त्याला लवकरात लवकर इथे पकडून हजर करावा आणि जो आमचे पोलीस पाटील आहेत तो जो आरोपी आहे त्याला सपोर्ट करतो आहे ते पोलीस पाटलाबरोबर थोडीशी त्यांच्या बाजूने काहीतरी अपेक्षा असेल म्हणून तो त्याला घेऊन गाडीत फिरतो आणि लपवून ठेवतो त्या आरोपीला. पोलीस पाटलाचं काय नाव आहे? बापू लहू चौधरी. म्हणजे कुठेतरी या सगळ्या लोकांचं या गोष्टीला कुठेतरी म्हणजे पाठिंबा आहे असं तुमचं म्हणणं आहे. पोलीस पाटलांचं डायरेक्ट तुमचं थेट असं म्हणणं आहे की पोलीस पाटलांचा कुठेतरी या गोष्टीला पाठिंबा आहे. 100% पोलीस पाटलाचा या गोष्टीला त्या आरोपीला पाठिंबा आहे. म्हणून तर हे लपालपीशी कामं चालले आहेत, खोटं आरोप टाकतात आणि त्या आरोपीकडून त्यांना पाठिंबा देण्याचा एवढाच हेतू आहे की त्यांच्याकडून थोडेसे पैसे उधळून घ्यायचे आणि त्या आरोपीला कुठेतरी लपवून ठेवायचं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे.